जय जय रघुवीर समर्थ. जय श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आपल्या आयुष्यात असा एक क्षण येतो जेव्हा आपल्याला वाटतं की आता कोणीच आपलं नाही. पैसा साथ देत नाही, माणसं साथ सोडतात आणि मन पूर्णपणे खचून जातं. अशा वेळी एकच आधार उरतो, तो म्हणजे आपल्या स्वामींचं नाव. पण खरंच फक्त श्री स्वामी समर्थ हे नाव घेतल्याने काय होतं? हा फक्त एक शब्द आहे का, की त्यामध्ये भक्ती, श्रद्धा आणि मनाला उभारी देणारी एक अद्भुत शक्ती आहे? आज आपण याच विषयावर मनापासून संवाद करणार आहोत. नामस्मरण म्हणजे काय? नामस्मरण म्हणजे फक्त ओठांनी नाव घेणं नाही. नामस्मरण म्हणजे मनाने, श्रद्धेने आणि विश्वासाने स्वामींशी जोडलेलं राहणं. जसं एखादं लहान मूल घाबरलं की आईचा हात घट्ट पकडतं, तसं संकटाच्या वेळी भक्त स्वामींचे नाव धरतो. जेव्हा आपण श्री स्वामी समर्थ म्हणतो, तेव्हा कदाचित जग बदलत नाही, पण आपलं मन बदलायला सुरुवात होते. आणि मन बदललं की निर्णय बदलतात. निर्णय बदलले की आयुष्याची दिशा बदलते. आता आपण नामस्मरण का करावं? आज प्रत्येक माणूस ताणतणावात आहे. पैशाची चिंता, नात्यांची चिंता, भविष्याची चिंता. पण या चिंतेवर सर्वात मोठं औषध म्हणजे श्रद्धा, आणि श्रद्धेला बळ देतं ते नामस्मरण. स्वामींचं नाव घेतल्याने प्रत्येक समस्या लगेच नाहीशी होईल असा दावा नाही, पण त्या समस्यांना सामोरं जाण्याचं धैर्य नक्की मिळू शकतं. हेच नामस्मरणाचं खरं सामर्थ्य आहे. लक्षात ठेवा, संकट आपल्याला तोडण्यासाठी येत नाही, तर स्वामींवर विश्वास किती दृढ आहे ते शिकवण्यासाठी येतं. जर हा संदेश तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल, तर तो आणखी एखाद्या स्वामी भक्तांपर्यंत नक्की पोहोचवा. अशाच स्वामी विचारांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुमच्या आयुष्यात काहीही घडलं तरी एक गोष्ट लक्षात ठेवा, कधीही विसरू नका, तुम्ही एकटे नाही. स्वामी समर्थ सदैव तुमच्या पाठीशी आहेत. जय जय रघुवीर समर्थ. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.